शेवटी दीदीच्या गळ्यात पडला हार आणि घरला येताना मला त्रास झाला फार. तर नमस्कार मंडळी, आज आहे चिरंजीव ओमकार व चिसौका ऐश्वर्या यांचा शुभविवाह. मग आता वेळ न वाया घालवता किरकोळ मध्ये आवरून आम्ही निघालो हॉलच्या दिशेने. आम्ही हॉल मधनं आत एंट्री टाकली तवर नवरा नवरीची पण वाजत गाजत एंट्री झाली. आता ह्यांच्याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळच नव्हता, कारण आम्ही बाकीचं नियोजन बघत होतो. चहासाठी दूध आणाय बाहेर निघालेलो तवर दीदी आणि दाजी दिसलं. मग काय, मग नाश्ता सपल म्हणून नाश्ता करून घेतला आणि जरा किरकोळ मध्ये काम केली. तवर आमच्या समोर एक गंभीर समस्या आली. मग सगळी कामं बाजूला सोडून आम्ही त्या समस्येचं समाधान हुडकायला निघालो आणि 5 रुपये मध्ये 5 मिनिटात आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. येऊन मग वजना डझन आवरून थोडंफार फोटो व्हिडिओ काढून घेतलं आणि मला कमेंट मध्ये सांगा मी कसा दिसायलो. तिथनं मग आम्ही गेलो भोजनालयात भोजन ग्रहण करायला. आखिर वो पल वो घडी वो समय आ ही गया जिसका पूरा परिवार इंतजार कर रहा था. दो दिल दो परिवार आखिर एक होने जा रहे, ज्यासाठी दाजीसनी दीदीपेक्षा जरा जास्त प्रयत्न करायला लागले. पण शेवटी दाजी सक्सेसफुल झालं. तर शेवटी सप्तपदीनं 7 जन्माची गाठ बांधली आणि बारक्या पोरांनी त्यांचं काम चालू केलं आणि प्रॉपर प्लॅनिंग करून दाजीसनी एकटं बघून आम्ही त्यांचं बूटच काढून घेतलं. पण अर्धा तास वादावाद करून दाजींनी आम्हाला 10,000 वरनं 1,000 मध्येच गुंडाळलं. 1,000 फाईन. आणि मग आम्ही निघालो आमच्या घरला. पण येताना हवा चेक केली नसल्यामुळे शिगावात आल्यावर गाडीच पंक्चर झाली. नशिबानं गावाजवळ आलतो आणि शिगावातली माणसं एकदम क्वालिटी होती. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. चला, लाईक कमेंट फॉलो आणि आता काय निवांतच.